नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 11वा मातीची सावली या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा. उन्हाळा जितकं तीव्र तितके मडक्यातले पाणी गार असते. अति थंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते, त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न. आईच्या पदराखाली चिंचेची सावली. आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती. 3. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने. चिंचेची बारीक बारीक पाने भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते. प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा. घटना परिणाम. पहिली घटना आहे, फरसू खुर्चीवर पाय वरे करून बसतो. सून येऊन डाफरली. मनूला फरसूने शिकवले म्हणून कुठल्याशा इंग्रजी कंपनीत कामाला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे वाटू लागले. घटना, वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तारकी खिळा लागला. परिणाम, आठवड्याभरातच कोसू मरण पावली. मनूने जमीन विकायला काढली. फरसूने बैलासारखी मान डोलावली. फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. 1. भात पिकानंतर फरसू वांगी, दुधी कारली वगैरे भाज्यांचे दुबार पीक घ्यायचा. असल्या दुबार पिकांमुळे जमीन अधिक कसदार बनते. 2. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या मते हे खत होते. 3. पान जमा करून तो शेतात पसरवायचा. आणि 4. या खतामुळे शेत कसदार बनायचे. पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा. फरसू, छंद, मेहनत, दुःख आणि माणूसपण या मुद्द्यांच्या आधारे वर्णन पुढील प्रमाणे. छंद. फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे. फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची. झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे न्याहाळायचे. हा त्याचा आवडता छंद. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे. फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की तेथेच वांगी, दुधी यासारख्या भाज्यांची पिकं घेई. फरसू व त्याची बायको हे दोघेही पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्यांचा निर्धार होता. 3 आहे दुःख. त्यांचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. मात्र त्याच्या भावनेची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती. फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्य पार पाडली होती. दोन्ही मुलांचे लग्न करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली होती. मुलाला खूप शिकवले, पण शहरीकरणाच्या वावटळीत त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त केला. प्रश्न 4. ओघ तक्ता तयार करा. 1. मनूची आई प्रार्थना करायची. एका सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे. जेवता जेवता मनू बहिणीशी मस्ती करायचा.
घासागणिक पोटात माया उतरायची. प्रश्न 5 खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा. आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते. आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते. त्यांचीच पुण्याई बावडी नाही नदी आहे नदी. त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी. प्रश्न 6 वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधून लिहा. 1. टकळी चालवणे. पर्याय आहे सूत कातणे, सतत बोलणे, वस्त्र विणणे. योग्य अर्थ आहे सतत बोलणे. ब. नाळ तुटणे. याचं उत्तर आहे संबंध न राहणे. प्रश्न 7 खालील अर्थाची वाक्य पाठातून शोधून लिहा. फरसूने आपल्या वडिलाचे ऋण दर्शवले. उत्तर बापजाद्यांची कमाई रे पोरांनो. फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला. उत्तर तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. फरसूचे झाडाबाबतचे प्रेम. पुढच्या पोराइतकं प्रेमानं वाढवलेल्या झाडापालांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. प्रश्न 8 सोमत. मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार. या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सुधारणा सह लिहा. उत्तर मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार. या फरसूच्या विधानाशी मी सहमत आहे. शहरीकरणामुळे माणूस निसर्गापासून दूर जात आहे. नैसर्गिक गोष्टीपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षण वाटू लागले आहे. माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी जगत आहे. दिखाऊपणामध्ये स्वतःचे सुख पाहत आहे. शहरात आपल्या अंगाला माती लागत नाही. सिमेंट, कॉन्क्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपलं माती झाकून टाकली आहे. झाडे पानाने दिसेनाशी झाली आहेत. पाठातून व्यक्त झालेल्या फरसूच्या विचाराबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर फरसू हा कष्टाळू शेतकरी होता. मातीत कष्ट करणे हे त्याच्या दृष्टीने खरे जीवन होते. त्यातच खरे सुख होते. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर झाडाझुडपांवर त्याचे जीवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची. झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही हा त्याचा निश्चय होता. शेतीमध्ये राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचे हेच विचार असतात. हे विचार मातीच्या, झाडावेलींच्या, पशुपक्ष्यांच्या सानिध्यात राहिलेल्या निर्माण होतात. हे विचार माणसातील माणूसपण जीवन ठेवतात. शहरीकरण झाल्यामुळे लोक संकुचित बनत आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळे माणसं कष्ट करण्यास लाजत आहेत. शेतीला कमी लेखत आहेत. कोणत्याही कारणांसाठी झाडे तोडत आहेत. प्रदूषणामुळे नद्यांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासून सुद्धा दूर गेली आहेत. कृत्रिम जीवन जगण्यात त्यांना मोठेपणा वाटत आहे. माणूस स्वतःच्या दिखाऊ सुखासाठी निसर्गाची नासधूस करत आहे. खऱ्या अर्थाने माणूस स्वतःचे जीवन स्वतःच धोक्यात आणत आहे. मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर मातीचा म्हणजे जमिनीचा पर्यावरणाशी थेट संबंध असतो. जमिनीचे स्वरूप बदलले तर त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर तर होतोच, परंतु त्यासोबतच त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर, त्यांचा परंपरेवर व त्यांच्या संस्कृतीवर देखील याचा परिणाम होत असतो. शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. त्यांना फक्त जमीन विकून मिळालेला पैसा दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल असे त्यांना वाटते. पैशासाठी जमीन विकली तर ज्याने आयुष्यभर ही जमीन कसली त्याची पाळेमुळे उद्ध्वस्त होतात.
तो व्यक्ती मनाने उद्ध्वस्त होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळ विक्राळ राक्षसच आहे असे फरसूला वाटते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे असे फरसूला वाटत राहते. मातीची सावली या दोन शब्दातून फरसू जमिनीसाठी म्हणजेच मातीसाठी व्याकुळ होतो. विकल होते ते स्पष्ट होते.